जियाध्या म्हणा. वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी तुझे नामची एक कोणी वेळे जयाच्या मुखाशिका काना मिळे तयाच्या हृदयात सांडूनी पडे भेदू जिसाच. 10वा अध्याय 321वी ओवी. विभूती योग अध्यायाचं नाव आहे. संत जोळोजी मळोजी महाराजांच्या या सोहळ्यानिमित्ताची असलेली सेवा. मज पामराशी काय तोरपान पायीची वाहन पाय बरी. तुम्ही गिरी महाराजांची त्या काळी सेवा पाहणारी सेवा करणारी मंडळी आहेत. मला वडिलांसारखे आहात, पितृतुल्य आहात. सेवा करून घ्या, गोड बोलून घ्या. विभूती योगामध्ये सांगत असताना मी आणि माझ्या विभूतीमध्ये काहीही फरक नाही. मी जो परिपूर्ण साक्षात परब्रह्म आहे आणि ऐश्वर्यपूर्ण असा असणारा जो मी आहे, माझ्या विभूतीही त्याच पद्धतीनं परिपूर्ण आणि साक्षात ऐश्वर्यपूर्ण असणारे आहेत. आणि त्या विभूतीपैकी नाम ही सर्वोत्तम असणारी, सर्वोत्तम उत्कृष्ट असणारी माझं नाम ही माझी विभूती आहे. आणि नाम नावी अभेद असल्यामुळं त्या नामाचा जो कोणी जप करेल माझा नाम, आणि ते नाम घेत असताना ते म्हणतात की कुठल्याही वेळी नाम घेतलं, कुणीही नाम घेतलं, मुखानं नाम घेतलं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं नवनव मुखानं घेतलेलं नाव कुणी ऐकलं कानान हां जयाच्या मुखाशी का काना मिळे. मुखानं घेणारा असू दे किंवा कोणतरी बसून घ्यायला लागला आणि कोणतरी ऐकायला आलाय, ऐकणारा सुद्धा तयाच्या अंतरी दूर पडे. त्याच्या हृदयातला जो भेद आहे तो भेद पळून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि भेद पळून गेला की अभेदता शिल्लक राहणार आहे. भेद हा विकार आहे, विकार गेला की अविकारत्व येणार आहे. आणि जो अविकार आहे ते परब्रह्म आहे. म्हणून माझ्या नामानं त्याचा अर्थ काय पहा की तुझे नामची एक कोणी वेळे. एक नाम घ्यायला सांगितले. आता एक घ्यायला सांगण्याचं कारण काय, ही ओवी साध्य साधन निष्ठा सांगणारी आहे. एक साधन असावं म्हणजे एक साध्य निश्चित होतं आणि संपूर्ण वेळ त्या एक साधनामुळं एक साध्याला देता येतो आणि यश मिळतं. नामाच्या सहस्रवरी नामाया अवधारी सजुन्या संसारी तारू झालो. अंतःकरण वृत्तीचे तरंग अनंत आहेत. म्हणून अनंत प्रवृत्तीच्या लोकांच्यासाठी मी 1000 नावं घेऊन आलो आहे संसारामध्ये. हे सजलो आहे तर मीच सजवलेलं आहे बरं का. माझ्या 1000 नावरूपी नौका एवढ्यासाठी घेऊन आले की प्रत्येकाची अंतःकरण वृत्ती वेगळी वेगळी आहे. आणि त्याच्या अंतःकृतीचं समाधान होण्यासाठी त्याला जो आवडेल ते त्यानं नाव घ्यावं. पण एक तुझे हे अर्जुनाच्या मुखातलं देवाचं श्रेष्ठत्व आणि देवाच्या नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा ही होय बरं का. तुझे नामची एक कोणी वेळे, कुठल्याही वेळे एक नाम घ्यावं लागेल. 1000 नाव आहेत कारण 1000 प्रवृत्तीचे तरंग आहेत. म्हणून ज्या प्रवृत्तीच्या लोकाला जी आवडेल, मग शैव आवडेल अथवा शिव आवडेल अथवा गणपती आवडेल अथवा बरं का शक्ती आदिशक्ती आवडेल, काय आवडेल ते, निर्गुण आवडेल सगुण आवडेल, त्याला ज्या पद्धतीचं आवडेल त्या पद्धतीचं नाव. पण एक नाव, एक नाव. आणि एक नाव कधी कुठल्याही वेळी घ्यायला सांगितलंय असं त्याला वेळ सांगितले नाही. आणि कोणीही वेळे म्हणत असताना त्याला विधी नाही आणि निषेध नाही सांगितलेला. माझं नाव कुठल्याही वेळी घ्या, एक नाव घ्या, एक नावावर स्थिर राहावा. ते नाव कोणत्याही वेळी घ्या. जागृती स्वप्न सुषुप्ती दिवसा रात्री विधीपूर्वक स्नान केल्यानं पवित्र झाला असताना अथवा तुम्हाला व्यवहारात ज्याला तुम्ही अपवित्र समजलंय त्या कोणत्याही काळी, कोणीही काळी
माझं नाम जप योत्नु परम बाधून सके स्नानादी कर्म नामे पावन परम धर्म वेदात. बरं का, वेदाचं वचन आहे. माझं नाम घेताना कसलंच बंधन नाही आहे, वेळेचं बंधन नाही आहे, विधीचं बंधन नाही आहे. कोणत्याही वेळे माझं नाव घ्या. मुखात ज्याच्या नाव येईल नव्हे जो नाम घेत असणारा नामी नामधारक जो आहे त्याच्या मुखातून हे दत्त प्रचुदत्त पडलेलं हे बाहेर पडलेलं स्वर ज्ञान आहे. एवम ओम प्रकारू हे नामाचे 3 प्रकार सांगितलेले. ओम तत् आणि सत ही नाम आहेत बरं का. याचीच मी 1000 नावं केलेली आहेत. यातलं कोणतंही नाव जर तुम्ही घेतलं आणि घेणारा ऐकणारा कोण असेल तर इथं श्रवण भक्तीचं श्रेष्ठ चांगले. श्रवणा माझी ऐता मोक्ष. बरं का, ते नाम श्रवण करणारा जरी झाला तरी बस आहे, त्याच्यासुद्धा अंतःकरणातलं. आणि आत्ता चाललेला व्यवहार असाच आहे. नाम एक जण घेतो आहे आणि ही जी परंपरा आमची अशीच आहे बरं का. एका सूर्यानं उगवायचं आणि जगताचे व्यवहार झाले पाहिजे, सर्वांचे व्यवहार झाले पाहिजेत. एकाच्या कैवार हे सगळं व्यवहार कुणासाठी चालू झाला आहे? 700 वर्षापूर्वी एकाच्या कैवारासाठी झालं आहे. 700 वर्षात अव्यात आणि ते पुढे चालत राहणार आहे, अनादी काळाला आहे. म्हणून काय करा, ह्याच्यात एक दोष सांगितलेला आहे. सोमवारपासून रविवारपर्यंत दररोज नवा देव, नवीन साधनं, नवीन वर्तवैकल्य, नवीन साध्य, संभ्रम, दोष आणि संशयता हे फलप्राप्ती पडेल. यश कशाचंच मिळणार नाही आहे. प्रत्येक तिथीचा नवा देव, प्रत्येक महिन्याचा नवा देव असं जर करत बसला, साधनं बदलली की साध्य बदलत जातील आणि साध्य बदलली की तुम्हाला अपयश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक नाम एक साध्य यश तुम्हाला मिळेल. 10 साधनं करायला जो संपूर्ण वेळ मिळतो तो एकाला वेळ दिलात तर सहज ते साध्य झाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून देवा तुझं एक नाम कुठल्याही वेळ घटले तरी त्या नामधारकाच्या अंतःकरणातला असणारा विकार भेद जो आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही. हे भक्ताचंच वचन आहे, त्याचं श्रेष्ठत्व सांगत असताना. आता कोणीही वेळे असं म्हटलेलं आहे. कोणत्या वेळी कोणी नाव घेतलं होतं हा पुन्हा प्रश्न आहे. कोणत्या वेळी कोणत्याही वेळी घ्यायला सांगितलं आहे. नाम घ्यायला बंधन नाही आहे. मगाशी काळ दिवस सांगितलं कुठलाच नाही आहे. खरं तर आपण नाम जप सांगितलं, संडासनं येऊन आपण पूजेला नाही बसू शकत. काय बसू शकतो? आंघोळ न करता आपण देवपूजा नाही करू शकत, यज्ञाला नाही बसू शकत. काय बसू शकतो? नाही आहे. ह्याला बंधन आहे काहीतरी. असं बंधन एके ठिकाणी घातलं आहे. पण इथं त्याने इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे मुखाच्या नामाच्या बाबतीतलं की तुम्ही अगोदर निर्विकारी व्हा आणि निर्विकार स्वरूपाचं नाम घ्या. एकाचं नाम घ्या, तुम्हाला साध्य झाल्याशिवाय नाही. कोणी कधी नाव घेतलं होतं? माझी मज झाली कधी घेतलं होतं? कोणीही वेळे कुठं सांगितलं होतं? माझे एक नाम, मात्र एक घ्यायचं बरं का. एक घ्यायचं आहे, एक घ्यायचं आहे. पाठ आहेत म्हणून सगळी घ्यायची नाही. नाही नाही मग चुकलं. म्हणजे एक नाम एक साध्य हा ओळीचा विषय आहे. म्हणून साधन साध्य निष्ठा असणारी ही ओळी आहे की ते त्यावेळी सुद्धा घेतलं. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. जो बघायला आला होता त्याला पटलं नाही म्हणून त्यानं काय केलं, आणि खात्री करून घ्यावी, खरंच खात्री करावी, परमार्थाची आणि ईश्वराची खात्री करावी. संशय नाही दाखवायचा त्याच्यावर, खात्री करावी. खात्री करणं वेगळं आणि संशय दाखवणं वेगळं. म्हणून जीभ धरायला लावली. माझी जीभ धरून पहा. हे ज्या दिवशी येईल सांगणाऱ्याकडे त्याच्या मुखातला शब्द, उगाच कुणाच्याही मुखातला चालत नाहीत. सांगणाराही अधिकारी असावा लागेल आणि ऐकणारा शुद्ध त्या अंतःकरणाचा, त्याच्या कानी पडलेला शब्द तो त्याला निर्विकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि 750 वर्ष झाली हे निर्विकार चालू याचं कारणच आहे. ही ओळी सिद्ध आहे बरं का. लक्षात आहे. काय करत असताना जीभ धरून बघितली तरी विठ्ठल विठ्ठल नाम राहिलं नाही. काय राहिलं? मुखात नाम एकच येत होतं. एकच नाम बरं का. तुझे नाम एक कोणी वेळी, एकच नाम त्यावर सांगितलेले. अजून एकानं नाव घेतलं होतं हिरण्यकशिपू. बायकोला सांगितलं वर्षभर आता मी येत नाही, तपाला बसणार आहे. गेला आणि संध्याकाळी परत आला. जो राजा एक वर्षभर तपाला बसणार होता तो एका दिवसात 4 तासात परत आला. राजा असतो बरं का, राजभोग येणारा. आणि बायकोने विचारलं काय झालं, तुम्ही 1 वर्ष येणार नव्हता, काय झालं? तर म्हणला काय विचार नकोस. पण ते एक राजहट्ट स्त्रीहट्ट बालहट्ट, त्या हट्टामधला स्त्रीहट्ट असा आहे की तिथं काय करता येत नाही, सगळ्यांना नमावं लागतं बरं का. आणि सांगितलं जे माझ्या कानावर पडायला नको ते पडलं. काय ते सांगा ना, काय पडायला नको? तर नारायण. काय पडायला नको? त्या दगडावर लिहिलेलं होतं
आणि तिथला एक पक्षीसुद्धा नारायण म्हणत होता. कितीदा झालं? 2दा. बायको म्हणली काय काय म्हटलं असं तुम्ही? तिला ते वधून घ्यायचं आहे. गपच म्हटला, तुला काय वाटतं कळलं नाही म्हटला, तू का किवंडी नाही आहेस, तुला मी 2दा सांगितले सांगायचं नाही ते. असू दे हो, सांगा की एकदा. खरं खरं माझं लक्ष नव्हतं हो, माझं लक्ष नव्हतंच. त्यापूर्वी गर्भधारण होता पोटात. हे ऐकू कुठं जातं? वेदांत हे शीख धर्म 400 वर्षापूर्वीचा, मोजून 400 वर्षापूर्वीचा शीख धर्म. मुस्लिम धर्म 1400 वर्षापूर्वीचा. ख्रिश्चन धर्म फक्त मोजून 2024 29 दिवस झाले, 12 तास झाले. हे अनादी आहे, हे नित्य आहे, हे स्वयंभू आहे. त्यांचं शास्त्र आहे, त्या काळी सिद्ध झालेलं आहे की हे कानाचं पडदं उघडं असून ज्याच्या कानात जात नाही, पण जे पोटात आहे त्याला सुद्धा ऐकू जातं. हा गर्भ संसाधन, हा जो 16 संसारापैकी गर्भ 16 जो साजरा करायचा आहे, गर्भाधान 16, कारण ते ऐकतं, त्याच्यावर संस्कार केल्यानंतर ते पोटाला येतं. आणि मग याच्या पोटी दिव्य असणारा हा हिरण्यकश्यपू, ह्याच्या पोटी राक्षस जन्माला आला तर सगळ्यांचं एकटा आहे, तर ह्याच्या जोडला पोरगा आलं तर ते आणि बापची सवय बेता निघाली तर काय करायचं, म्हणून इंद्रानं ती बायको त्याची कयादूक पळवली, उचलून नेली. नेत असताना नारद मुनी आडवे आले. अरे काय करतोस, देव आहेस, तुला शोभतंय काय, अबला स्त्री, गरोदर आहे ती. आणि मग लाजून, भक्ताला लाजून इंद्राने ती दिली. आणि मग तिने आता मागं कशी न्यायची म्हणून आपल्या कुटीमध्ये ठेवून घेतली. आणि त्यांच्याही मुखात एकच होतं, जे बाबा म्हटला ते. बाबा काय म्हटलं आता, जे ऐकून येते मी ऐकलं नारायण. आणि हे काय म्हणत होते ना, घेऊन तुझे नामची एक, हे लक्षात द्यायचं बरं का, ओळीचा विषय लक्षात. ते शब्द फार महत्त्वाचे आहेत. एक नाम घ्यायचं आहे, हेही नारायण नारायण म्हणत होते. म्हणून राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला. कोण्याही वेळे तुझे नामची का, कोण्याही वेळे, मागचे अनुभव सांगतायत संत की कुठल्याही वेळी तुझं नाव घेतलं तर ऐकणाऱ्याच्या कानातला म्हणजे अंतकरणातला, म्हणणाऱ्याच्या सुद्धा अंतकरणातला दोष निघून जातो, हे सिद्ध होतं. जयाचे मुखाशी का काना मिळे, इथं दोन विषय आहेत. मुखानी नाम, एक नाम कुणी घेतलं आणि एक नाम घेऊन उद्धार झालेले ते कोण आहेत मुखाला, आणि कानावर पडून कोणाचा उद्धार झाले ते कोण आहेत, 2 विषय इथे आहेत बरं का. मुखाचं नाव कोणाला आलं असेल तर मुखात एकच नाम सतत येलं होतं आणि त्या एका नामानं उद्धार झालेला आहे. नाम घेतले वाल्मिकीले, फुटले तोंड प्याला पाने. 7 रांजण भरले एवढा अपराधी असलेला, एकच ब्रह्मदेवाचं मुंडकं तोडलं, ठार मारलं नाही ब्रह्मदेवाला लग्नामध्ये शंकराने, अनुचित घडलं म्हणून. तर शंकरांना शाप मिळाला की तुम्हाला नित्य व स्मशानात राहावं लागेल, ब्रह्मशाप भोगून असं वाटत असेल तर. पण ज्या भक्तानं म्हणजे पापी असताना 7 रंजन भरली, किती ब्राह्मण मारले ते त्या काळात कोणास ठाऊक, कारण ब्राह्मणाच्या जानव्यातच फक्त सोनं असायचं. वाल्या कोळ्याच्या काळातली गोष्ट आहे. घरपोडी करणं धंदा त्याचा होता, काय अडचण नाही आहे. त्या कुळात जन्माला आला त्यानं तो आपला कुलधर्म पाळत होता. पण घडत असताना अनैतिक कार्य घडलं, जीवांची हत्या झाली, अनेक ब्राह्मण मारले असताना जी देवाला शाप सुटला नाही, पण भक्ता नामाची ताकद सांगालोय, तुझी नामाची एक, त्या नामाची ताकद काय, भक्ताला मात्र अनंत ब्राह्मण मारून शापला बाधला नाही. वाल्मिकी एका नामानं उद्धार झाला. कुठलं नाम घेतलं, 2 घेतली का 1 घेतलं, एक नाम. तुझे एक नाम, एका नामाचा उच्चार करीत राहिला. वारुळ अंगा वाढलं म्हणून वाल्मिकी म्हणतात. वारुळ ज्याच्या अंगावरती वाळतं त्याला वाल्मिकी म्हणतात, तो वाल्मिकी ऋषी. नाम घेतले वाल्मिकीने, फुटली तोंड प्याला. ताकद बघितली का, अविकारित्व आल्यानंतर तिथंच तेच संकल्प होतं आणि जगत जन्माला येतं. ही अवस्था वाळलेल्या टोणप्याला पानं फुटण्याची ताकद ह्या एका नामाच्या ताकदीत आहे. फक्त ते एक नाम आणि निष्ठेनं घेता आलं पाहिजे, शुद्ध अंतकरणानं घेतलं पाहिजे. दुसरं नाम कोणी घेतलं, अजयमेळा पापराशी, त्यांची यादी सांगालोय आम्ही. ह्यातलं नाही आहे असं वाटतंय आपल्याला, तर चुकलेल्यांची यादी सांगायला आणि त्यांनी एक नाव घेतलं होतं तर ते उद्धाराला आलं. म्हणजे ह्याची सिद्धी करायची आहे ओळीची. अजयमेळा पापराशी, नामे नेले तुझे नाम गा एक नाम कोणी वेळे, बरं का. त्यानंही मरताना घेतलं होतं. कधी घेतलं होतं, कोणी वेळे. कधी नाव घ्यायला बंधन नाही आहे. उलट अंतकालीचे मामेव, जो माझं स्मरण करेल तो मला पोचल्याशिवाय राहणार नाही, मग तू कोण आहे ते पाहत नाही मी, बरं का. हे त्यातलं फार गोड आहे, त्याचं गोड आहे. म्हणून त्याला पूर्ण म्हटले नाही, ऐश्वर पूर्ण म्हटले, संपन्न म्हणायचं कारण आहे. त्यानंही ब्रह्महत्याच केली होती. तो ब्राह्मण होता दशग्रंथी. एक क्षणी म्हणजे ते येतं
केन प्रयुक्तोयम पापम शरती. ज्ञानी पुरुष का चुकतात. तर विकार उत्पन्न होतो आणि त्या विकाराला ते शरण जातात. खरं तर तिथं समाधी षटक सांगितलं आहे. ते ज्यानं जिंकलं, शमदम जिथं त्यांनी केला तर विषय संपला. पण त्याला तो त्या क्षणी सांभाळता आला नाही. आणि एक सुंदर वेश्या बाजारात चाळे करताना पाहिल्याने ते मन इतकं चिकटलं जाऊन की आता नाही तिच्या विना जगणं असं वाटलं. त्या ब्राह्मणाला, जो दशग्रंथी ब्राह्मण होता, 4 पोरं होती त्याला अधिकृत, म्हणजे सगळं विधीपूर्वक करणारा ब्राह्मण. प्रारब्ध कधी आड येईल सांगता येत नाही बरं का. आणि ही एक परीक्षा असते. हे सगळं, हे घटना सगळ्या परीक्षेचे आहेत. तुम्ही स्थिर राहता का? मागं खूप वर्षे, 60,000 वर्षी स्थिर होतं. सगळीच इंद्रिय होती. छुम झाल्याबरोबर गेलं. याचा अर्थ समाधी षटक नव्हतंच. विवेक वैराग्य असेल पण ते नव्हतं. गंमत आहे बरं का. एक पायरी घसरली तरी नाशाला कारणीभूत आहे. आणि तिला जाऊन विचारलं, तू माझी पत्नी होशील का? एवढा विवेक घसरला. ती म्हणली, भटाची शेंडी बघून आम्ही काम करत नसते. आम्हाला काय लागतंय? आम्ही धनाचे दासी आहोत. ज्याच्याकडे असेल त्याची रोज बायको. आम्हाला वैधव्य नाही आहे. काय गा भवानीला वैधव्य आहे? आणि ती घेऊन येत असलास तर उद्यापासून तुझी मी. ज्यादा धन दिल त्याची मी बायको. घरी गेला, आईबापाला विचारलं, माझं असं झालं, आता मी जगू शकत नाही आहे. आईबाप म्हणले, हे करणं चांगलं नाही आहे. संसारी आहेस, 2 मुलं आहेत तुला, ब्राह्मण आहे, शोभत नाही आहे. आडवी आलीत, उचलली, त्यांनी विहिरीत टाकली. त्या काळी प्रत्येकाच्या परड्यात विहीर असायची बरं का. जुन्या काळामध्ये स्वायत्त असायचं ते, शुद्ध असावं म्हणून. ब्रह्महत्या झाली. बारकी झाली का? मातृपितृदोष का बारका आहे का? शास्त्रामध्ये त्याला प्रायश्चित कर्म नाही आहे. पत्नीला सांगितलं, माझं असं झालं म्हणते. तिनं विरोध केला. मुलासकट बायकोला मारला. एवढी सगळी मारली होती. आणि तिच्या शिरत झाला. सगळा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. सांगण्याचं कारण एवढं आहे, मरताना एक नाम घेतलं होतं. सगळ्याच हाका नाही मारले होतं. तुझे एक नाम गागोड, हे एक लक्षात ठेवा बरं का. 1000 नावातलं एक साध्य, एक साधन, एक साध्य तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार. तुम्ही अविकारी झाल्याशिवाय राहणार, हे वचन आहे. भेद स्वरूपाला, भेद जाऊन अभेद स्वरूपाला पोचल्याशिवाय राहणार, याचं वचन आहे. अंतकाळी त्यानं हाक मारले एक नामानं बरं का. मुखात नाम आलं त्याच्या, पोचला तो. तेच उदाहरण गणिकेचं आहे. पिंगला गणिका. राघू पाळला होता, पण ती राघू न म्हणता राघव म्हणत होती. हे जे म्हणणं आहे ना, हे समोरच्यातलं काय दिसावं, राघू दिसावा का राघव दिसावं. कारण राघव आणि राघवमध्ये फरक आहे. राघव परमात्मा आहे आणि राघू जीव आहे. आणि आता मी जाताना राघवा तुझं कसं व्हायचं? एकच नाम घेतलं तर काय घेतलं तर? तुझे नाम एक नाम कोणे वेळे. अंतकाळी तिनं नामानं गणिकासुद्धा तरुण गेली. इतकी नामाची ताकद आहे. हे मुखाशी आलेलं नाव आहे. जयाचे मुखाशी, ज्याच्या मुखाला नाम आलं, तयाच्या हृदयाती सांडूने पळे भेदू. आता कानावर कुणाकुणाच्या पडलं, त्यातला पहिला आहे प्रल्हाद. नारायण जे बाबाच्या मुखातून ऐकलं आणि नारदांच्या मुखातून ऐकलं, त्यावेळी कुठं होता? कुठं होता? आईच्या पोटात होता. ऐकू जातं का? इकडं उघडं कान ऐकू जायला तयार नाही, आणि ते पोटात होतं, कानात पडे. ह्यांचं म्हणत्याला तिथं ऐकू गेलं. हा शोध वेदाचा सनातनांचा लक्षात यायचं. हे शाश्वत सत्य आहे. हे उपरा आणलेलं नाही आहे. हे स्वयंभू आहे म्हणून शाश्वत सत्य आहे, लक्षात यायचं. तिथं कानावरती गेलं आणि तो कुळ दैत्याचा असताना सुद्धा भक्त झाला. आणि जे ऐकलं तेच म्हणायला लागला. काय म्हणायला लागला? बाहेर येऊन नारायण नारायण म्हणायला. एक साधन एक साध्य असेल तर केवढं मोठं साध्य प्राप्त होतं, लक्षात यायचं. याचं एक मुखातलं वर्णन आहे. प्रल्हाद ज्यानं कानी पडे. दुसरं आहे अभिमन्यू. मानवी आयुष्यरूपी चक्रव्यूहातून कसं पडाव्याचं ज्ञान कुठं प्राप्त झालं? गर्भात प्राप्त झालं. सांगत होते कोण? भगवानाने, म्हणजे बाप सांगत होता आपल्या प्रिय पत्नीला, द्रौपदीला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर कोणाच्या कानी पडलं? परीक्षितानं कथा वाचली का ऐकली? 7 दिवसा माझी मोक्षाला पोचला. आम्ही बी 7-7 दिवसाची लय सप्ते केली. आम्ही लय जणांचं ऐकलं आणि लय नामं ऐकली, लय ओव्या ऐकल्या. आम्ही फू करून महाराजांनीच बात केलं.
आणि त्या महाराजांच्या आडातच नसल्यामुळे पोऱ्यात खाली उतारलंच नाही. आता बिघडले असतील तर महाराजच बिघडले सगळे. खरंच सांगतो, काय अडचण नाही आहे. सगळा पोटाचा धंदा, वेशांचा धंदा एक प्रामाणिक तरी आहे, पण परमार्थिक धंद्यामध्ये ह्याला व्यवसाय करून टाकलं. भोगतील जे ज्याच्या तोंडात कारलं असेल ते कडू लागेल, त्याला काय प्रश्न नाही आहे. पण याला स्वरूप आणण्याचे बाधा काय झाले की तुम्ही एक जर उठाठेव करायला लागला तर तिथून सुरुवात होते. आमच्या गलीमध्ये एक पळून जाऊन लग्न करलेली मुलगी आली होती. राहत होते कष्ट करून दोघं जर, काय अडचण नाही. पण तिनं असा मोठा मांडव घालून DJ लावून 1 वर्षाच्या पोराचा वाढदिवस घातला होता. आता त्या पोराला काय कळत असेल. त्या गलीत असं घडलं नव्हतं, कारण ती गल्ली गिरी घराण्याची होती. ती ताकद असावी, पण आम्ही अडवू नाही शकत ना. परिणाम काय झाला, त्या गलीला जे धाडस झालं नव्हतं, एका धनगरच्या बापानं 30व्या दिवशी परत DJ सांगितलं आणि तेवढाच मोठा सोहळा केला आणि ते तुमचं बुफे पद्धतीचं टेबलावरचं जेवण घातलं. एक चुकीची प्रत पाडली की ती लागण लागते. खरं तर लागण सत्याची लागायला पाहिजे, ती नाही लागत. सत आम्ही ऐकलं नाही आतापर्यंत. पोचलं नाही म्हणणं हा आरोप पचवेल बरं का. जे आता हित आहे ते पोचले नाहीत हा संशय आहे. हा कोणी का घ्यावा संशय तेच कळत नाही आहे, तेच कळत नाही. असू दे. रामकृष्ण हरी. अभिमन्यू झाला. हां, अर्जुनानं गीता ऐकली का सांगितली? काना पडे. उदास झाला. किती वेळा ऐकली? दर सप्त्याला ऐकली काय? ह्या गावात 9 सप्ते होत्यात, 9 सप्त्याला ऐकली काय? एकदाच ऐकली. काना पडे बरं का. हां, उद्धव महाराजांना भागवत कानी मिळे, त्याने ऐकलं. ह्याला ऐकणं म्हणतात बरं का. असं ऐकणं घडायला पाहिजे. कानावचनाच्या भेटी सरिसाची पैकृती तै होऊन येवती बरं का. आता तो कवन एकुबास आहे. सगळे होतात का? सगळे होतात हा ओवीचा विषय आहे, पण तिथं होत नाहीत. एक मात्र उद्धारला जातो. मग एक बास आहे, कारण एकाच्या कैवारीच हे नांदायला आले. आकाशात सूर्य 2 पाहिजेत का 1 पाहिजे? देशाला पंतप्रधान 2 पाहिजेत का 1 पाहिजे? काय कसं आहे? 2 राजे लागतात का? 2 सरपंच लागतात का? एकाचीच गरज आहे. ते एकावर नांदतं. ते एक जरी उभा राहिलं, ह्या सगळ्या कर्तृत्वानं एक जरी उभा राहिलं तरी बास आहे. ते सगळ्यांना सुख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणीतरी एक काना मिळे तयाचे हृदयाती सांडून पळे भेदुजी साचो. असो. रामकृष्ण हरी. आता नाम घ्यायला सांगितलंय, एक नाम घ्या सांगितलंय बरं का. नावन 1000 आहे, त्यातले एक तत्वी नाम. नाम हे तत्वरूप आहे. विभूती सांगितले त्यांनी, विभूती बरं का. नामाप्रत्य तत्व नाही रे अनेक. वाया अनेक पंथा अनेक करू नका. अनेक करू नका. वाया गेल्याशिवाय राहायचं नाही. एक साधन, एक साध्य ठेवा. तुम्हाला यश मिळाल्याशिवाय तुम्ही अविकारी स्वरूपाला पोचल्याशिवाय राहणार नाही. हे नामाचं साधन आहे. पण हे केव्हा घडतं? निष्ठावंत भक्त भक्ताचा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. पुढं वर्म चुकता कामा नये. वर्म काय सांगितले? एक नाम, एक साधन, एक साध्य. तेवढंच करायला सांगितले. एक धरीला चित्ती. किती धरा सांगितल्यात? आम्ही रोजचा आमचा दररोज वेगळाच, दर महिन्याचा आमचा वेगळाच. ते एकावर कुठं स्थिर राहिला. बरं, मग करायचं की करायचं नाहीत? तर तेच ते एक आहे म्हणून करायचं. गणपती बी सांगते ते परब्रह्म मीच आहे. त्या 3 गुणातीत असलेला, 3 पुरुषार्थातीत असलेला, 3 देहातीत असलेला मी आहे. गणपतीने तेच म्हटलं. सदाशिवाने काय म्हटलं? तेच म्हटलं. कृष्णाने काय म्हटलं? तेच म्हटलं. आणि दुसऱ्याने काय म्हटलं? ते तुमच्या माझ्यासाठी तसं रूपानं आलं म्हणून त्यांनी सांगितलं. सांगताना एकच सांगितलंय का अनेक सांगितलंय? हे सगळे एकाचंच चाललेलं आहे बरं का. एकाचा व्यवहार आहे हा. म्हणून एक गाव आम्ही विठोबाचे नाम. जगद्गुरूंचं म्हणणं आहे, सगळ्यांची नावं घेत बसू नका. ओवीचा विषय आपला. तुझे नाम एक, एक नाम बरं का. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. पुढं अनेकाची गरज नाही. अनेकाची गरज नाही आहे. दुसरं चरण. अरे वा, काय तर तिकडं अध्यक्ष सगळं मोडून पडलं आणि आता भेद सगळं मोडून पडला. सरळ पोचलं. काय हरकत नाही, काय हरकत नाही आहे, काय हरकत नाही आहे. परिणाम दिसला. साक्षी आहे तुम्हाला. बरं, दिवसभर काम करून आले शेंटिक असं काय ते वाचलं असेल. ते पोचतं. काने पडे असू द्या. रामकृष्ण हरी.
जगद्गुरूंना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे ह्या ओवीबद्दल, आणि ही ओवी वाचल्यानंतरच कदाचित त्यांना अभंग स्फुरला असेल. अनेकांच्या छंदा न पडो गोविंदाशी, अनेकांच्या न पडो छंदा गोविंदाशी आळवू. अनेकांच्या न पडो छंदा गोविंदाशी आळवू. बहुतांची बहुत अंतरे. घटपटा ते त्या अभंगामध्ये आहे, ते येईल पुढं हळूहळू होतं. अनेकांच्या न पडो छंदा गोविंदाशी. एका गोविंदाचं नाम घ्या, अन्यांचं घेत बसू नका, अन्यांचा छंद करू नका. छंद करायचा तर एकाचा करा, ओवीचा विषय आपला बरं का, एकाचा छंद करा. त्यांना विचारलं एकाचा छंद का करायचा. अनेक या शब्दानं खूप अभंग आहे, एक 6-7 अभंग आहे, त्यातला एक 5 चरणाचा एक अखंड अभंग आहे, आणि प्रत्येक चरणाचा शब्द अनेक आहे बरं का. त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिले अनेकांचा का करायचा नाही आहे. हे जे अनेक जे आहेत ना, ह्यांना तुम्ही आम्ही दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही, असे काही आहेत बघा. भूत पिशाच पित्तर यक्षगण मसोबा दोडकोबा रोडकोबा ह्यांना आम्ही खायला घातल्याशिवाय पोटात भरत नाही आहे. एक ह्यांना आपण सरळ जाऊन भेटू शकत नाही आहे, हे अनेक जे आहेत त्यांना सरळ भेट नाही आहे. दुसरी गोष्ट, ह्यांना सरळ जाऊन आपण कौल बिल लावून नाही वाटू शकत, सगळं गाठीभीती नाही आहे ते. आणि ह्यांना जर एकदा द्यायची सवय लावली तुम्ही ह्या लोकांना, मसोबा वगैरे ह्या लोकांना, आणि जर नंतर नाही दिलं तर पिल्ल्याशिवाय राहत नाही मागच्या पिढीला. म्हणून अनेकांच्या न पडो छंदा, त्यांचा छंद करत बसू नका. अनेकांना देणे काळी पोट भरे येत न सरे कल्पांती, पहिलं चरण आहे त्याचं. हे अनेक जे येताना ह्यांना आम्ही ज्यावेळी देऊ त्याच वेळी पोटाला मिळते. आपल्या पोटाची रडते कोण पूजी भूतिक येते. ह्या अनेकांचा छंद करू नका. ह्या अनेकांचा छंद करू नका. एकाचा छंद करा. एकाचा छंद केला येथे न सरे कल्पांती. हे एका गोविंदाचा छंद केला तर कल्पांत नव्हे, नंतर अंतच नाही त्याला, ते संपणारच नाही. जे प्राप्त होईल, काय प्राप्त होईल, पूर्ण ब्रह्मत्व आणि राजा ऐश्वर्यत्व, चारी पुरुषार्थ तुम्हाला आणि सर्व ऐश्वर. जे तुमचा संसार तर पुण्याचा होईलच होईल, पण परमार्थ सर्व सुखाचा झाल्याशिवाय राहायचं नाही, वचन आहे माझं. अनेक नसरे कल्पांती, त्याचा दृष्टांत छान आहे. राजा अंबऋषी असताना सुद्धा उपवास करत होते. प्रारब्ध होतं, दुर्वास आले आणि त्यांनी शाप दिला, 10 जन्म घ्यावे लागतील. घडली घटना सगळ्यांना माहिती आहे. आता उपाय काय, नाम घेतलं होतं एकाचं नाम घेतलं तर एकाचीच पूजा चालू होती बरं का. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रतिकूल 10 जन्माचं प्रारब्ध हरीने घेतलं. कुणी घेतलं? हरीने घेतलं. जरी हा वो कृपा करील नारायण तरीच ते ज्ञान ब्रह्म होय. जर ईश्वर कृपा झाली नाही तर तुम्ही स्वरूपाला पोचू शकत नाही, म्हणून त्याचं नाव घ्यायचं आहे. हेरा गाबाळ्याचं घेऊ नका. आणि ते एक घ्या. ते काय करा, एक नाम घ्यायला सांगितले हरीचं. आता तिथं ज्यावेळी ईश्वर कृपा झाली आणि त्यांचा जन्म संपला, मृत्यू संपला अंबऋषीचा, आता अवतार सुरू झाला. अवताराला क्रियाकर्म प्रारब्ध नाही आहे, जन्माला आहे. कारण त्या प्रारब्धानंच तर जन्म होतो. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. संचित क्रियमानानं जन्म होतो, पण जिथं जन्म संपतो मरण तिथून अवतार सुरू होतो. आणि अवतारी जे आहेत ईश्वर गुरु अथवा तत्व जे काय आहे संत, यांना क्रियमान संचित क्रियमान काही नाही आहे. आणि तिथून जन्म झाला. तेच अंबऋषी, नंतर प्रल्हाद महाराज झाले, नंतर तेच अंगद झाले, नंतर तेच उद्धव महाराज झाले, नंतर तेच नामदेव महाराज झाले, नंतर तेच तुकोबाराय झाले बरं का. आता ह्या 4-6 जणांचा हे ऐश्वर्य पहा. अंबऋषी राजा होता, प्रल्हाद राजाचा पोरगा होता, अंगद वाली राजाचा पोरगा होता, उद्धव द्वारकेचा हा राणा होता, त्याचा सखा भाऊ होता, राजघराण्यातला होता, नामदेव मागच्या 8 पिढ्या शेठजींच्या होत्या, दामू शेठजीचा पोरगा होता. शेठजी उगाच कुणाला म्हणत नाही आहेत. आणि तुकोबाराय हे जावळीचे मोरे घराणे बरं का, राजघराण्यातला. सगळ्याचा त्याग केला आणि इकडे आलेत. हे प्राप्त अविनाशी प्राप्त करायचं होतं. मग घ्या म्हटले तुम्हाला काय घ्यायचं आहे ते ऐश्वर्य. कुठल्या जन्मात? कल्पांती हे नेसरना. कुठल्या जन्मात ते मागं सरलं होतं सांगा, आणि कुठल्या जन्मामध्ये हा मागं सरला होता. तुझे नाम एक गा कोणी वेळे बरं का. एक नाम घेतलं तर
कल्पांती न सरे म्हणून अनेकांच्या न पडो छंदा गोविंदाशी वाळू. अनेकांच्या भेटी आड पडे आडकाठी पडे येथे न वचन मोडे. अनेकांच्याकडे जात असाल तर तुम्हाला आडकाठी पडल्याशिवाय राहणार नाही. दसऱ्यात तुम्ही तुमच्या गावच्या देवाची पूजा करू शकता का? दसऱ्यात तुम्ही तुमच्या गावच्या देवाला नैवेद्य दाखवू शकता का? तुम्ही स्वतः देवाला कौल लावू शकता का? आता तरी लावता का? दसरा राहू दे. आता आहे का अधिकार तुम्हाला? मध्ये कोण आहे? कोण आहे मध्ये? गुरु, पुजारी, मांत्रिक, महंत. हे आणि हे जर हे अदृश्य आणि हे भेटायचे झाले तर ते मोठे मोठे ते आणि अंगात येणारे ते वेगळेच आहेत. मग त्यांच्या अगोदर पाया पडायचं तर त्यांची भाट होते. हे भेटायचे झाले तर अनेकांच्या भेटी आडकाठी. मध्यस्थाना घेतल्याशिवाय त्यांना भेटता येत नाही. ते तुम्हाला काय देणार? एक गोष्ट लक्षात येते का? अधिकारच नाही आहे इथं. आणि मध्यस्थाना आत खोटं सांगितलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? जे स्वतः भेटू शकत नाही त्यांचा छंद करू नका. अनेकांचा न करू छंद गोविंदाशी बोल. येथे वचन न मोडे. इथं मात्र या गोविंदाकडे वचन दिलेलं मोडणार नाहीये. गुरु साक्षात परब्रह्म. मातंग ऋषीने सांगितलं माझा देह संपलेला आहे, कर्म संपलेलं आहे माझं, मला देह ठेवायचं आहे. शबरी वाटत पाहत राहा, देव भेटायला येतील. ज्यांना कळते देव भेटायला येतील आणि जे स्वतःहून देह ठेवाले त्यांना चाललं नसतं रामाची वाट बघायला. पण व्यवहार मोडत नाही. ते लक्षात द्यायचं. स्वतः अधिकारात काय करत नाही. माझं क्रियाकर्म संपलेलं आहे, मला देह ठेवावा लागेल, पण तू थांब, राम तुला भेटायला येतील. वचनने मोडी. आणि मग निष्कामी निश्चळ विठ्ठली विश्वास. नको करू असं अनेकांचा अन्याचा आज करायची गरज नाही आहे. त्या शबरीला काय हवं होतं? राजवाडा हवा होता काय? संसार हवा होता? काय हवं होतं? फक्त गुरुने सांगितलं तर भेटायला येईल. एक निष्कामता होती, फक्त राम भेटायला येणार आहे. अंतःकरण निश्चळ होतं, माझा राम मला भेटायला येणार आहे. विश्वास होता गुरुवचनावरती, कारण गुरु साक्षात परब्रह्म. यावं लागलं. अनेकांचा न करो छंद गोविंदाशी आळव. बरं का? यावं लागलं. रात्रंदिवस एकच छंद होता, एकच, राम यावेत, राम यावेत, राम यावेत. बरं का? वचन न मोडी. अनेका पिढे अनेकांच्या सेवे दंडती. बरं का? ह्यांचं वचन असं आहे की अनेके सेवा दंडिती. ह्यांच्या जर सेवा चुकल्या ह्या लोकांच्या, तर हे अनेक जे आहे ज्यांच्या नादाला लागत आहे, तर मागच्या पुढच्यांना पिडल्याशिवाय राहत नाहीत. नाही येते सोस हेवा काही. पण गोविंदाकडे मात्र तुम्ही भक्ती करताय काय करत नाही, काय वैरत्व करताय काय माहीत नाही. इथं सोस नाही, हेवा नाही, सोस नाही. बरं का? अनेके पिढीती सेवा चुकलिया. चुकलिया सेवा नाही येते सेवा आणि काही. जर ते आमच्याकडे एक बिनमुडक्याचा देव आहे कडगावच्या तिकडं, आणि तुमच्या इकडे एक देवी आहे, त्यांची नावं पण घ्यायची नाहीत म्हणा. ते आम्ही करीकट्टीला गेलतोय काय कारणानं, येताना याला मला जाऊया. काही जण म्हणले नको नको, का एकदा गेली की ती पाटणं येते या. आणि ह्यासनी एकदा आणि पिढत्यात ती नुसती एकदा चावून चालत नाही, ह्यासनी एकदा निवद दाखवून चालत नाही. भावबंधाचं वाटोळं व्हावं म्हणून लवकर येतात बरं का, पण खायला घाला लागते अगोदर. आणि का दे काळी, पण ते खाल्यानंतर ते खायला घालणाऱ्यांच्या मागं लागण्याशिवाय राहत नाहीत. मग ती म्हातारी कालची आलती शेजारची, पार जन्माला आले खण टाळा मिठना झालाय. ते बाळू काकांच्याकडे गेलतो. मग काय सांगितलं त्यांनी? म्हसोबा दरवर्षी करता, यंदा केला नाही सा. कुठं आहे तो? तुमच्या परड्यात आहे. अहो त्या परड्यात आम्ही शेण टाकले, असू दे की तो खाली आहे, त्याला काय चालते सगळं. मग आता पूजा झाला तर त्यातलाच एक दगड घ्यायचा. आणि कवात्री मागच्या वेळी दिली तर माळ घालायच्या अगोदर. आता माळ घातल्यामुळे चुकलं, नाताला तिथला अंगारा लावल्यावर रडायचं थांबलं. ते आणि के पिढी ती चुकलिया सेवा. येत नाही सेवा सोसा. इथं काहीच नाही आहे. मजे एकुलाने चिनी खागे येवो ये भलतनी मार्गे भक्ती का विषय वैराग्य अथवा वैरे. वैरवत्व करणारालाही ते सांभाळतो, नास्तिकालाही सांभाळतो, अभक्तालाही सांभाळतो आणि भक्तालाही सांभाळतो. तिथं हे नाहीच आहे. तुका म्हणे उद्धरी, तुका म्हणे करी आपण सारखे उद्धरी आणि के ऊंच नीच. राक्षस हे उद्धरिले. बरं का? कोणाकोणाचा उद्धार केला?
गरुडाचा उद्धार पक्ष्यांचा केला, सापाचा केला, नदीचा केला, उंदराचा केला आणि याती भरती नारी नर कुणाचा उद्धार केला नाही. वेशीचा केला, पापी माणसाचा महापापीचा उद्धार केला. त्याच्याकडे तात्काळ उच्च नीच काही नेणे भगवंत म्हणून त्याला भगवंत म्हटले. तिसते भक्तिभाव देखुनिया. त्यानं असं काही म्हटलंच नाही तो माझा वैरी आहे काय, माझा नाव घेतो का नाही. सगळ्यांचा पालन करता असणारा तो, त्याचं नाव हे पूर्ण आहे, ऐश्वर्यपूर्ण आहे. अशाचं नाव जर कुणी कधीच कोणत्याही काळी घेतलं, त्यांनी मुखाने घेतलं, नवे नवे त्याने मुखाने घेतलेलं नाव जरी कानावर पडलं तर त्या भक्ताच्या हृदयातला भेद गेल्याशिवाय राहायचा नाही. आणि म्हणून अनेकांच्या न पडो छंदा गोविंदाशी आळवू. एकानं विचारलं, तुम्ही म्हणताय अनेकांच्या न पडो छंदा, अनेकांचा छंद करायचा नाही, मग गोविंदाचं नाम घेणे छंद नव्हे? गोविंदाचं नाम घेणे छंद आहे का नाही? मागं काय म्हणतात, छंद करायचा नाही कुणाचा. आणि मग हा छंद कसा चालतो? छंद करायचा नाही हा नियम आहे ना, मग गोविंदाचं नाम कसं घ्यायचं? असे बी ऐकणार आहेत बरं का, याला पूर्वपक्ष म्हणायचं. आणि असं ऐकावं, सांगणाऱ्यानं काय सांगायचं राहिलं हे कळलं पाहिजे. काय सांगितलं हे महत्त्वाचं नाही, सांगायचं काय राहिलं याला ऐकणं म्हणतात. ते म्हणले तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, काय अडचण नाही आहे. छंद करू नये म्हणून मी सांगितलं हे खरं आहे. पण तुम्ही जे छंद करावा म्हणतात ना, ज्या आत्तासानं म्हणतायत, तो विषयिक छंद आहे. विशेष येऊन कोण तृप्त झाला, हा अलौकिक छंद आहे आणि हा अप्राकृतिक छंद आहे बरं का. हा दैदीप्यमान दिव्य छंद आहे. म्हणजे याचं फल दिव्य आहे, अलौकिक आहे आणि अप्राकृतिक आहे. इथं अविकारता आहे, इथं विकारता नाही आहे, इथं भेद नाही, अभेदता आहे. म्हणून विशेष येऊन कोण, तुम्ही विषयातले छंद करू नका असं मी सांगितलं तुम्हाला. आणि विषयी देवांना पूजू नका. हां, पूजायचं झालं तर कुणाला पूजा? जे अभेद स्वरूपाला अविकारी स्वरूपाला नेणार आहेत त्यांचं नाम. तुझे नाम गा कोणी एक वेळ, एक नाम कुठल्याही वेळी घ्या, त्याचा उच्चार झाल्याशिवाय राहणार नाही. विषयानं कोण तृप्तता. मला वाटतं रावणा एवढा विषयच कुणी उत्पन्न केला नाही, त्याच्या अगोदरही केला नाही, त्याच्या काळीही एवढा विषय कुणी परिपूर्ण उभा केला नाही. आणि त्याच्यानंतर आज ताकद उदाहरण नाही आहे. 33 कोटी देव भक्तीच्या साधनानं त्यानं विषय करून घरात घेतले होते. दाढी करायला ब्रह्मदेव, सगळे देव असे झाडायला, लोटायला, भांडी घासायला आणि ठेवली. लक्षात द्यायचं, भक्ती करायला हवी होती, त्यानं विषय केला. 80,000 सुंदर जगातल्या स्त्रिया. बरं, भाऊ पोरगा केवढा, इंद्राचा पराभव करण्याची योग्यता तो इंद्रजित होता. भाऊ 2 दैदीप्य. विषय किती गोळा केला होता त्यानं? खरं तर विषय गोळा करायला पाहिजे होता का परमार्थ गोळा करायला पाहिजे होता? काय करायला पाहिजे होतं? ते अनेकांची नावं घेऊन अनेकांना गोळा केलं, त्याविषयी एकाचं नाव घेऊन स्वरूपाला पोचला असता तर केवढा मोठा विषय. विषय शिवून कोण तृप्त झाला. वैश्विक छंदानं तुम्ही विकारालाच जाणार, विषयालाच जाणार, तुम्हाला जागा नाही आहे. आणि म्हणून तिथं सांगितलं की कोटी कोटी गोरे सोन्या तुमच्या चांदी काशाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढा विषय होता. पण तृप्त झाला का? एका बाईसाठी अतृप्तच राहिला, नाही तृप्त झाला. देवांचा राजा इंद्र तृप्त झाला का? 5 वर्षाचं मूल तपश्चर्येला बसलं ध्रुवबाळ. ह्याला कायली कायली झाली, माझं पद जाते का कुणास ठाऊक, माझं त्या उर्वशी अंबारमध्ये जावा आणि त्याला अडवा जावा. अहो त्याला अडवायला ते 5 वर्षाचं मूल, ते निष्पाप निर्मल, त्याला आमचं काय कळणार? आम्ही उर्वशी आहे का रंबा, काय त्या मुलाला कळणार? महाराज काय सांगायचं ते तिथे कळते का नाही तुम्हाला? त्या 5 मुलाच्या ठिकाणी, 5 वर्षाच्या मुलाच्या ठिकाणी कुठली कामं असणार आहे? हां, बोलतेल्या महाराजाकडे पाठवा, बसलेल्या महाराजांच्याकडे पाठवा, ठीक आहे. 5 वर्षाच्या मला आमचं तिथे काय काम आहे? मुलाचं करा, त्या वाऱ्याला तू ये, पावसाला सांगितलं तू ये, विजानं सांगितलं तुम्ही ये, हां पशुपक्ष्यांनी सांगितलं जावा, त्याला भ्याग आला. का तर ते तप केलं, माझ्या विषयाचा संग्रह केल्याचा परिणाम काय झाला? देवांचा राजा झाला तरी काय भोगत होता? एक विशेष भोगत होता फक्त. आणि तो विषय आणि अन्य कुणी काढून घेऊन येऊन 5 वर्षाच्या मला एवढं दे विशेष येऊन कोण तृप्त झाला. ज्याच्यापासून जगत उत्पत्त होतं तर ब्रह्माकार, काय काय सगळ्यात शेवटचं उदाहरण. त्यानं देवाची परीक्षा घेतली नाही कृष्णावतारात, वाचलं नेलते का नव्हती? हे त्या दर्जाचं आहे की नाही बघायला, ही लायकी आहे का त्याची? म्हणजे ह्या लोकांची जर तृप्ती होत नसेल तर म्हणून परमार्थ या विषयक साधनाने कुणाची तृप्ती होणं शक्य नाही. काय करा? म्हणून तुझे नाम एक नाम आहे ते कोणत्या वेळी घ्या. ऐका श्रवणामाजी ऐता मोक्ष आहे ते ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला तो प्राप्त झाल्याशिवाय, अभेदता प्राप्त झाल्याशिवाय राहायची नाही.
बहुतांची बहुत उतरे अवघी रीते पोकळ. तुम्ही अनेकांचं अनेक करत गेला तर अवघं पोकळ तो तुमच्या हाताला आल्याशिवाय राहायचं नाही. बऱ्याच जणांनी बहु करून पाहिलं बरं का, बहु करून पाहिलं, फार गोळा केलं आता सांगितलं तसं, पण सगळं वायाच गेलं, पोकळच झालं ते. मधमाशा अख्खं जग मध खातं माहिती आहे का? मधाचा कारखाना कुठं आहे का? मध तयार करायचा कारखाना मशीन कुठं आहे का? नाही आहे. अख्खं जग मध खातं. मध गोळा करायचा छंद कोणाचा? मधमाशांचा. किती आहेत त्या संख्येनं? अब्जावधी मापता येणार नाही. छंद एकच आहे, जगभर पुरेल एवढा मध गोळा करतात. उपयोग काय त्यांना? गोळा त्या करतात, खाणारे खातात. मधाचं गाव पाडगावला आहे. योगी बाबा आमचे एका लिहायला ते पतंजली मध घ्या म्हणून खाऊन, त्यांनी काय उत्पन्न केलं आहे का? इतकं गोळा करून बरं ते काढलं तरी पुन्हा मध गोळा करायचा छंद आहे. यार ह्या छंदाचा उपयोग काय? जो सगळा पोकळच आहे, काहीच उपयोग नाही ज्याचा. कुठलंही पीक कापून पहा, मुंग्या शेतात आहेतच का नाहीत? आहेत ते. पडलेलं धान्य कापणीनंतर झाडच 1-2 दिवसात त्या गोळा करतात आणि नेतात खाली आपल्या घरात. घर कुठं आहे? मातीत. वळवाचा एक पाऊस पडला की त्याची कुजून माती. त्यांनी गोळा केलं, जगभर मुंग्यांनी गोळा केलेलं धान्य पृथ्वी 10 वर्षे पोचली जाईल एवढं असतं ते. पण त्या छंदाचा उपयोग काय? काहीच नाही. धनलोभी असेच गोळा करतात. आपल्या अवतीभोवती सगळे असलेच आहेत. नुसतं गोळाच करायचं आणि पोराला सांगायचं मी होतो म्हणून, मी तुझ्यासाठी. ते म्हणते तुला कोणी सांगितलं तर? माझ्यासाठी गोळा करायला कोणी सांगितलं तर? आणि मला तरी जन्माला घालायला तुला कोणी सांगितलं तर? म्हणते का म्हणत नाही? पूर्वी कोणी म्हटलं का म्हटलं नाही? पुढं म्हणतील का नाही असं वाटतं? काय वाटते आता मला? अवघड आहे हे. 20 वर्षात ही आमची चांदी झालेली माणसं एकदा गेली की नवं राज्य नवा विटू, यातलं काय राहणार नाही. असलं काय करायचं नाही. दिजे तुझ्या आईची शपथ आहे. अवघड आहे ते. असं द्या रामकृष्ण रे. तेव्हा बहुतांची बहुतमते अवघे रीते पोकळ. काय होईल तर किती केला तरी तुम्ही ते किती धन गोळा केलात. कदरयूने केवढं धन गोळा केलं तर प्रभू भगवान श्रीकृष्णाने 2.5 अध्याय त्याचा इतिहास सांगितला आहे. शेवटी ते कोणी नेलं? स्वतः खाल्लं नाही, बायका पोरांना दिलं नाही, काय नाही, लोभी असलेला माणूस. आणि ते राजाला ज्यावेळी कळलं की माझ्याकडे पैसा कमी आहे, मग कुणाकडे आहे तर अमक्याकडे आहे, कदरीकडे आहे. घर त्यावेळी बँका नव्हत्या ना, ATM नव्हतं, असं ते कुलुपाचं ठेवायचं असं काय नव्हतं. ते घरातच पुरत ठेवायचं. ते अख्खं घर राजानं पाडलं. राहायला घर बी नाही आता होतं. ते धन राजानं नेलं. पदरात काय? एवढा सगळा जो व्यवहार केला पिकतोपर्यंत सगळा पोकळच की. म्हणून एक कुठंतरी निष्ठेनं राहा, एक कुठंतरी निष्ठेनं हा तुम्हाला होईल. घटपटा अवघाशी न करू नये ते. घटपटा ढवळी मन. बरं का, तुम्ही ह्या जगातला जे सगळे घटापटाचे व्यवहार आहेत इकडं बघून जर त्यांच्या नादाला लागलात तर तुम्हाला तुमचं मन ढवळल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं आयुष्य म्हणजे आता ते तुम्ही चमत्काराला भुलल्याशिवाय राहणार नाही. आणि आयुष्य पोकळ होईल, दुःख प्राप्त होईल. पोकळता कोणती तर दुःख प्राप्त होईल. 7व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये देगलूरकर महाराजांचं म्हणणं असं आहे, दूत महाराजांचं, की पोकळपणा माऊलीनं सांगितलेलं आहे त्या 14व्या श्लोकामध्ये. पोकळ कशाला म्हणायचं तर शास्त्रामध्ये पोकळ त्याला म्हटलेलं आहे, ज्या धर्मीच्या ठिकाणी जे जे धर्म असायला हवे, द्रव्य असायला पाहिजे ते नसतील तर ते पोकळ आहे. साखर दिसली म्हणून खाली, 4 जणांनी खाली आणि थुतू करून टाकली. पांढरीच होती पण गोड नव्हती, तिला साखर म्हणता येईल का? तिचे गुणधर्म त्यात नसतील तर. राजा आहे पण राजाची जी धैर्यशीलता, लक्षात येते का, निश्चलता, सगळ्या जगताचं सांभाळ करणं प्रजेचं, हे जर गुण नसतील, क्षत्रियत्व नसेल तर त्याला राजा म्हणता येईल का? विराटाच्या घरी पांडव अज्ञातवासात होते आणि त्याचा मुलगा उत्तर होता. आणि हे ओळखून ज्यावेळी त्या कर्णबिंद सगळ्यांनी हल्ला केला होता त्यावेळी तो मुलगा, त्याला काय राजाचा मुलगा म्हणून तो ताटतच वागत होता, पण प्रत्यक्षात पुढ्यात गेल्यावर भ्याला. बृहंडा अवस्थेमध्ये अर्जुनाला त्याला बांधून ओपणन बांधून ठेवायची पाळी आली. राजाच्या ठिकाणी राजगुण नसतील तर ते पोकळच आहे बरं का, ते वाया जाणार आहे. तेव्हा हे पोकळत्व जावं. पोकळत्व घटामध्ये घट बनवला, मडकं, आकाश आहे का नाही त्यात, म्हणून त्याला म्हणतं आकाश म्हटलेलं आहे. आकाश आहे त्यात, तिथे वारा आहे का नाही त्यात, पण कोणाच्या उपयोगाचं आहे का? ते दिसायलाही पोकळ आणि असायलाही पोकळ. एकाचा अनेकांचा छंद करू नका, एकाचा छंद करा, नाहीतर तुम्हाला शीन आल्याशिवाय राहायचं नाही. घट म्हणजे काय? जीव परमात्म्याचं ऐक्य.
पट म्हणजे काय? जगत जगतेश्वराचं ऐक्य. घट म्हणजे विवर्तवाद आणि पट म्हणजे परिणामवाद सांगितलेलं आहे. घट म्हणजे वैषयिक घटना आणि आपण चमत्काराला भुलतो, वेषांतराला भुलतो, भपकेबाजाला बोलतो. टी व्हीवरच्या महाराजांची श्रोते बघितलेत काय? असल्या लाखभर गल्या घालायला लागतील. एका वेळी 1-1 लाख 1-1 कोटी भक्त असतात. पण ती आत्माराम महाराज आणि राम रहीम महाराजांची ज्यावेळी लखतर बाहेर पडली, आज ती तुरुंगात आहेत. सगळे फोटो गंगेच्या काठाला ढीग पडला. अनेकांची जर तुम्ही असं घटपटाला भुलून, विषयाला भुलून जर तुम्ही काय करायला लागला तर शीन होईल आणि करू नये. ते तसलं करू नका. एकच कुठंतरी करा. तुका म्हणे पांडुरंग भरू भाग आला तो. काय करा तर त्या एका पांडुरंगाला आपण ब्रह्मस्वरूप होतो, लक्षात द्या, परिपूर्ण होतो. पण मीठपणाचा धरून लोभू. जे व्यापक असताना त्याला मीठ व्हावंसं वाटलं, ब्रह्मस्वरूप असताना जीव व्हावंसं वाटलं. हा जो जीव भाग आहे आपला, हा भरावा लागेल. कशानं? शिवभागानं भरावा लागेल. तुका म्हणे पांडुरंग, त्या पांडुरंग रंगानं आपल्याला त्या एका नामानं भरावा लागेल. म्हणजे तो प्राप्त होईल. तो म्हणजे निर्गुण निराकार निर्विशेष असणारा, प्राज्ञ विज्ञा आणि प्रत्यक्ष अनुभव असलेला तो. हा माऊली म्हणते तो वैकुंठात असलेला निर्गुण निराकार निर्विषय असणारा, निर्वय असणारा तोच हा विटेवरी उभा आहे. तुकोबारांचं प्रमाण आहे. योग्यांचा देव आहे, नाही रूप वर्ण गुण जेते. तुका म्हणे योगी साभाषे देखती साभाषे. त्यांना देव सांगा म्हटलं तर रंगरूप नाव नाही म्हटलं काय सांगणार त्याने? तुका म्हणे योगी देखती साभाषे, आम्हा दृष्टीपुढे उभा असे. ते आम्ही दाखवायचं आहे, आम्ही सांगायचं आहे त्याला भरून घेऊया. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो म्हणजे तो तिथं असलेला व्यापक असलेला तो. ते हे उघडे परब्रह्म वितेवरी. म्हणून एक गोड अवित ते गोविंद चा छंद आणि ते छंद नाशिवंत. अन्य कुणाचा छंद करू नका. करायचा असेल तर एकाचाच छंद करा. त्यानं काय होईल तर तुम्ही भेद स्वरूपाला न राहता अभेद स्वरूपाला पोचाल. गोविंद या शब्दाची व्याप्ती काय असं विचारलं. किती मिनटं राहिलेत? 10 मिनटं. 10 मिनटं. चला, म्हणजे 6:45ला सुरू झालं तर 7:45ला म्हणजे बरं चालेल. रामकृष्ण. गोविंद या शब्दाची व्याप्ती काय तर शांती पर्व आणि हरिवंश पुराणामध्ये या गोविंद शब्दाची व्याप्ती सांगितलेली आहे. शांती पर्वामध्ये व्याप्ती सांगत असताना पृथ्वी जलमय झाली आणि त्या जलामध्ये पृथ्वी बुडत असताना ममांश या अंगानं त्याला सुखरूप बाहेर काढणारा तो गोविंद असं सांगितले. शांती पर्वात सांगितलेलं आहे. हे सगळं पृथ्वी जी आहे ती व्यापक पृथ्वी समुद्रामध्ये बुडत असताना तिचं रक्षण करणारा तो गोविंद आहे. आणि हरिवंश पुराणामध्ये गौचे रक्षण करणारा तो, म्हणून त्यानं गौ म्हणजे वाणी, इंद्रियांचा अधिपती असलेला, हे हरिवंश पुराणाची साक्षी आहे. इंद्रदेवाला म्हणला, महादेवाला, मुख्य देवाला, की मी देवांचा देव इंद्र आहे आणि तू मात्र गौचा इंद्र आहेस, गोविंद आहेस. या सगळ्यांना सांभाळणारा, हे सगळं तुझी इंद्रिय आहेत आणि त्याचा अधिपतित्व असलेला हा गोविंद आहे. अनेक साधनं आणि एक साधनातला फरक काय बघते तर अनेक साधनं घेतली की अनेक साध्य निर्माण होतात आणि संशय ब्रह्म निर्माण होतो. एक साधनानं एक साध्य लवकर प्राप्त होतं आणि अभेदता प्राप्त होते, भ्रम राहत नाही. मग ब्रह्म म्हणजे काय? नसलेली वस्तू दिसणं त्याला ब्रह्म म्हणतात. ही विचारसागरमधली व्याख्या. ज्ञानाकडून व्याख्या करायची झाली तर धर्मीच्या ठिकाणी ज्ञान असतं, पण ते ज्ञान भय उत्पन्न करतं. ज्ञान आणि दोषांनी दोन्हीची बाधा होते, त्या ज्ञानाला ब्रह्म म्हणतात. ज्ञानाकडून केलेली व्याख्या. आता संसारात साध्य साधन आहे का अशी एक शंका विचारली. साध्य साधन काय सांगताय? साध्य साधन निष्ठाविषयी चालला आहे. एक साधन एक साध्य निष्ठेनं करा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वतः. संसारामध्ये साध्य साधन निष्ठा आहे का? शास्त्र सांगतं संसारामध्ये साध्य साधन निष्ठा नाही आहे. कसं काय तर संसार आणि स्वप्न यांच्यात साम्यता आहे. स्वप्नामध्ये देशकाल वस्तूंचा भरमसाठ असतो. स्वप्न पडलं, लग्न आहे, भावाचं आहे, सगळं आहे. काय तयार झालं नाही. देश तयार झाला, काल तयार झाला, अनंत वस्तू तयार झाल्या. आणि ह्याच्या बायकोने ह्याच्या तोंडात लाडू घातला, यानं तो चावला बी, लय गोड आहे म्हटला. तेवढंच कुणाचा तर धक्का लागला आणि जागर झाला. चावून बघते तर लाळच होती, नुसती लाडू नव्हता.
आता तिथं जे देशकाळ वस्तू उत्पन्न झालं तर ते युगपत उत्पन्न झालं आणि दाखवलं युगपत नष्ट झालं. हिथं तरी काय घडतंय? हिथं तरी काय घडतंय? असं काय घडते वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटतंय का 100 वर्षांना नाश पावतंय काय? स्वप्न प्रपंच एक झाला होता. स्वप्न आणि संसाराला साम्यता आहे की दोन्हीही उपरी आहेत, दोन्हीही मिथ्या आहेत. म्हणून संसारामध्ये साध्य साधन नाही. मग जागृती तर साध्य साधन नाही का? जागृती ही साध्य साधन नाही असं सांगितलं. आता जागृती साध्य साधन कसं नसेल? तर जागृती हे जग दृष्टी चष्मा का लावलाय महाराजांना? बऱ्याच जणांना चष्मा लावलाय. का लावलाय? दृष्टीदोष उत्पन्न झाला, नीट दिसना. हे जगत काय नीट दिसायचं झालं तर 12 दर्शनकार सांगितलेले आहेत. मला तेवढी पाठ नाहीत ना, सांगितली असती मी पण पटा आणि त्यांची शास्त्र पण सांगितली असती, पण ते पाठ नाही मला. 12 दर्शनकार त्यांनी आपल्या कंपनीचा चष्मा केला जगताकडे बघण्याचा. त्यातलं दृष्टीसृष्टीवादाचा एक चष्मा आहे. अज्ञानकाली वस्तू नसते, ज्ञानकाली वस्तूची प्रतीती येते. स्वप्न काळात वस्तू दिसतात, भोग होतो काय होत नाही, अनुभूती येते. आणि 3 मिनिटाचं स्वप्न बहुकाल प्रतीत होतं. संसारी बहुकालच प्रतीत होतो. इथंही वस्तू आहेत, इथंही भोग आहेत, पण दोघांनाही अधिष्ठान नाही आहे. आणि त्याहीपेक्षा सिद्धांत आहे, जागृतीतला असो, संसारातला असो, नाही तर निद्रातला असो, स्वप्नातला असो, अनात्म पदार्थ मिथ्या असतात. आत्माच एक सत्य आहे. अनात्म पदार्थ मिथ्या असतात. म्हणून संसारामध्ये साध्य साधन नाही. आणि दृष्टीसृष्टीवादाकडून गेला तर जागृतीमध्ये साध्य साधन नाही आहे. मग माणसं अनेक साधनं अनेक असाधनाच्या मागं का लागतात? तर परमार्थ कळलेला नाही आणि परमार्थी कोण कळलेला नाही. का लागतात? परमार्थ म्हणजे काय कळला नाही आणि परमार्थी कोण आहे हे कळलंच नाही. परमार्थी कोण आहे? जगद्गुरूंनी सांगितलं, मी तू वासुदेव तथा. मी कोण आहे याचा करावा, याला परमार्थी म्हणतात बरं का, ते करावं. मग त्याने आणखीन शंका अशी विचारली, घटपट एका सत्तेतले असताना मन का ढवळते? त्याचं कारण आहे म्हणले प्रयोजन नाही तिथं. कुठं प्रयोजन आहे? घटपटामध्ये प्रयोजन आहे. प्रयोजन परमार्थामध्ये आहे. इथं आल्यानंतर ओळख करायचं आहे अहम ब्रह्मास्मी. तिथं प्रयोजन नाही आहे म्हणून घटपटानं मन ढवळतं. मग घटानं ढवळतं काय पटानं ढवळतं? ते म्हणले घटानं मन ढवळतं, पटानं नाही आहे. कारण घट म्हणजे काय सांगत असताना हे 12 जण उभं आहे तिथं, हे सगळीकडे आहे. एकाने सांगितलं घटाचं उपादान कारण काय नाही, माती. मग माती आणि घटात फरक आहे का नाही? ती भाजलेली आणि ही भाजलेली नाही. तिथं टुनटुन वाजते, हिला वाजून बघितलं वाजत नाही आहे. म्हणला मातीपासून भेद आहे त्यात. एकाने विचारलं ती भिन्न आहे. घटापासून जरी मातीपासून घट झाला असला भिन्न आहे का? दुसरा म्हणला अभिन्न आहे का? तिसरा म्हणला अनमवादान निर्माण झाली का? चौथा म्हणला उपादान कारणान झाली का? चौथा म्हणला परिणामवादान झाली का विवर्तवादान झाली? आमच्याकडे हे सुराव तुम्ही यायच्या अगोदर ते बाळू पाटील मंडलेकर ते म्हणला काहीतरी असते चांगलं ऐकायला. म्हणजे की इजा चड्डीवाल्याला म्हणला चल ऐकायला चांगलं असतंय. मन कावं ढावळते ते सांगतंय. चल म्हणा ले काही इगळं ऐकायला असते. ते मी भाबडं होतं. सायकलीवरनं 2 जण एकाकडे बसून आलेत आणि ते सगळं ऐकल्यानंतर हे सगळं विवर्त आणि परिणाम ऐकायला ढवाळलं. दुसऱ्या दिवसापर्यंत याचंच बंद झालं. असं रामकृष्णाने शेवटची सूचना आगाई ग धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा कृपा असू द्यावी. काय उणं झालं तर माफ करा. वाच्य पदार्थ आणि वाचक नाम याच्यामध्ये भेद आहे का नाही? भेद आहे का नाही? वाच्य पदार्थ आणि वाचक नाम याच्यात भेद आहे का नाही? बरं उदाहरण सांगतो. म्हणजे काही वेळा ते असं विचारलं की माहीत असते म्हणजे काय विचारले सांगले 2 आणि 2 किती? आता हा काय विचारण्याचा प्रश्न नसतो. असं काय विचारावं मला काय ते वेगळं उत्तर असतं म्हणून गप्प बसायचं बाकी काय नाही. साखर हे वाच्य पदार्थ आहे. इथं आहे का ती? मी साखर म्हटलं. साखर हे तिचं नाम आहे. कसलं? वाचक नाम आहे. साखर इथं आहे का? खाईल म्हणून महाराजांनी आणलीच नाही. विनोद. साखर कुठं आहे? घरात आहे, डब्यात आहे बरं का. वाच्य पदार्थ कुठं आहे? डब्यात आहे. इथं काय उच्चार केला? फक्त वाचक नामाचा पदार्थाचा उल्लेख केला बरं का, वाचक नामाचा. आता भेद आहे की नाही एवढं विचारलं.
साखर म्हटल्यानंतर वाचक नाम आलं, साखर आली का, वाच्य पदार्थ आला का, नाही. साखर म्हणून तोंड गोड झालं का, नाही झालं. अग्नी हे वाचक नाम आहे, बरोबर आहे का. अग्नी इथं आहे का, जेवण करायला तिथं आहे, बरोबर आहे ना. म्हणजे वाच्य पदार्थ आणि वाचक नामात भेद आहे की नाही, आहे. काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हे बरं झालं. नाही तर अग्नी म्हटल्याबरोबर भेद नसता तर तोंड जळलं असतं, मागणं जेवायचा काय प्रश्न आला असता. मग जर वाच्य पदार्थ आणि वाचक नामामध्ये भेद आहे तर भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये हा नेम का लावत नाही तुम्ही. भगवंत वाच्यच आहे ना, का नाही आहे, आणि भगवंताचं नाम वाचक आहे. मग हा भेद झाला तर कुठं आम्ही हा गोविंदाला हाक मारला, कवा गोविंद उभा राहिला आमच्यासमोर, का उभा राहिलाय का, हाका मारल्या नाहीत आम्ही. शास्त्रकारांनी सांगितलं तुम्ही विषयातल्या गोष्टी बोलतात, हा वैषयिक शंका आहे तुमची. हा जो आहे हा अलौकिक आहे, पारलौकिक आहे आणि स्वयंभू आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथं निर्माणही काही होत नाही, इथं नाश होत नाही. म्हणून इथल्या नामाला प्राकृतिक आणि लौकिक नियम लागू होत नाहीत. लौकिकातल्या पदार्थांना वाच्य भेद आणि वाचक नामाचा भेद आहे तेच बरं झालं म्हणून तुम्ही जगता खाता पिता आहात. पण इथं तसा नेम नसल्यामुळं अनेकांच्या न पडो छंदा गोविंदाशी आळवू. त्या एकाचं नाम घ्या, तुम्ही स्वरूपाला पोचल्याशिवाय राहायचं नाही. तुझे नामची एक कोणी वेळे, कोणत्याही वेळी एक नाम घ्या, अनेक घेऊ नका. जयाच्या मुखाशी का ना मिळे, ज्यांनी मुखान घेतलं तेही अभेद स्वरूपाला पोचले, आणि श्रवण ज्यांना झालं तेही अभेद स्वरूपाला पोचले. तयाच्या हृदयात ते सांडून पुढे भेदुजीचाचं भेद गेल्याशिवाय राहणार नाही. हा संतांचा अनुभव आहे. आता हे कुणी करायचं आहे, आपुली आपण नेमकं इथंच चुकायला आलं. आपलं देव आहे, गुरु आहेत, शास्त्र आहेत, श्रवण पण केलं, पण अंतःकरण कृपा ही त्यांच्याकडे काय आपल्याकडे आहे, आपल्याकडे आहे. मग त्यासाठी विवेक, वैराग्य आणि समाधी शतपथ सांगण्याचं कारण का, या अंगानं जो गेलेला आहे तो तिथं पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि असं पोचावं म्हणून काय करावं लागेल, तर त्या एका नावावरती निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म, एका नामावरती निष्ठा, साधन साध्य निष्ठा सांगणारी ही ओवी आहे. साधन एक असावं म्हणजे साध्य एक होईल. अनेक साधनं केली तर अनेक साध्य. एक म्हणती तपप्रमाण, एक म्हणती जपप्रमाण, एक म्हणती वेदाध्ययन, एक म्हणती पुण्यचरण, एक म्हणते जप करा, दुसरा म्हणते तप करा, एक म्हणती संन्यासकांड कर्म, एक म्हणती प्रारब्ध कर्म. ऐसे नाना वाद करीती नाही निश्चिती तत्वता. अनेक तत्व आलं की एक तत्व राहत नाही, अनेक तत्व झाले की संशय संभ्रम झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्यात भेद उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पण एक जर तत्व, एक नाम, एक साधन, एक तत्वी नाम साधिती साधन किंवा नामाप्रत्य तत्व नाही नेता, ते नामतत्व जे आहे त्याचा जर तुम्ही कोण्याही काळी ह्या साधन चतुष्टयाच्या अंगानं जाऊन जर तुम्ही घेतलात तर तुम्ही त्या क्षणी अभेद स्वरूपाला पोचल्याशिवाय राहणार नाही. अनेक पापी वेशा अनेकांची उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहेत, आणि आमचं होत नाही असं म्हणाल हा संशयच आहे. आणि त्यातनं वाटत असेल तर अजून आमचं साधन चतुष्टय शुद्ध झालेलं नाही, हे आपणच ठरवायला हरकत नाही. म्हणून आपली आपण करा सोडवणं. गुरु, शास्त्र, देवता निमित्त कारण आहेत. हे सगळं ऐकून जोपर्यंत तुमचं अंतःकरण शुद्ध होणार नाही, तोपर्यंत अंतःकृपा झाली नाही तर तुम्ही कधीही भेद तच नांदलेल्या राहणे अभेद स्वरूपाला पोचायचं असेल तर या ठिकाणी बोला पुंडलिक वरदा देवी.